आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे. मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अनंतात विलीन. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात येणार. गृह मंत्रालयाची माहिती. पंतप्रधान आज मन की बात मधून साधणार जनतेशी संवाद. 4थ्या मिती लघुपट महोत्सवाचं पुण्यात उद्घाटन. सारथीमार्फत मराठा आणि कुणबी तरुणांना वाहन चालक प्रशिक्षण उपक्रम. आणि ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर किरण ठाकूर यांचं पुण्यात निधन. आता सविस्तर बातम्या. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर काल दिल्लीतल्या निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शीख धर्मगुरू आणि डॉक्टर सिंग यांच्या कुटुंबियांनी अंतिम संस्कारांपूर्वी गुरबानीचं पठण केलं. तत्पूर्वी काल सकाळी दिल्लीतल्या काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात त्यांचं पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी माजी पंतप्रधानांचं अंतिम दर्शन घेतलं. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात येणार असल्याची माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या स्मारकासाठी एका विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात येणार असून सर्व औपचारिकता पूर्ण केल्या जातील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या स्मारकाच्या निर्मितीबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना कळवण्यात आल्याची माहिती भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी दिली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंजाबमधील अमृतसर इथल्या हिंदू महाविद्यालयातून BA ऑनर्सची पदवी मिळवली होती. या महाविद्यालयाचे प्राचार्य संजय खन्ना यांनी महाविद्यालयाच्या आवारात डॉक्टर मनमोहन सिंग यांचं स्मारक उभारण्यात येईल असं सांगितलं. गरिबीतून सुरुवात करून बुद्धिमत्तेच्या जोरावर पंतप्रधान होऊन देशाला आर्थिक दिशा आणि आर्थिक शिस्त लावण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं. असं महान व्यक्तिमत्व आपल्यात नाही याचं दुःख असून देशासाठी त्यांनी केलेलं समर्पण देश कधीही विसरणार नाही असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं. प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचा प्रत्येक भाग विमानानं जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांचं विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडून भरीव सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी, शिर्डी, अमरावती, बेलोरा, पुरंदर, कराड, चंद्रपूर, मोरवा, सोलापूर, धुळे, फलटण, अकोला, गडचिरोली या विमानतळाच्या कामांच्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा देखील घेतला. तर देशातील अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवण्यासाठी वित्तीय सुधारणा, खनिकर्म, गटशेती, सौर ऊर्जा प्रकल्प, जैव इंधन, आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी यासारख्या प्राधान्य क्षेत्रांच्या विकासाला चालना देण्यासाठी मित्रा म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेनं दिशादर्शक काम करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अन्य एका बैठकीत दिले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर आज दुपारी एक व्यावसायिक विमान प्रथमच उतरणार आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात सैन्याच्या विमानांनी या धावपट्टीची चाचणी केली आहे. सिडकोतर्फे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात 1160 हेक्टर क्षेत्रावर 2 टप्प्यांमध्ये हे देशातील सर्वात मोठं ग्रीनफील्ड विमानतळ साकारण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देश-परदेशातील भारतीयांशी संवाद साधणार आहेत. या मासिक कार्यक्रमाचा हा 117वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल अॅपवर प्रसारित केला जाईल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लघुपट बनवताना त्यामध्ये कथेचा अभाव जाणवतो असं मत नाटककार आणि चित्रपट दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांनी 4थ्या मिती लघुपट महोत्सवाचं काल पुण्यात उद्घाटन करताना व्यक्त केलं. मिती फिल्म सोसायटी आणि शिक्षण प्रसारक मंडळीद्वारे आयोजित 2 दिवसांच्या महोत्सवाच्या उद्घाटनानंतर वन्यजीव चित्रपट निर्माते किरण घाडगे यांचा ताडोबा एक अद्वितीय जंगल, भीमाशंकर, द सिक्रेट फॉरेस्ट आणि मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य असे निवडक भाषेतील 28 माहितीपट दाखवण्यात आले. आज छायाचित्रणावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून त्यानंतर विविध भाषांमधील लघुपट दाखवण्यात येणार आहेत. 21वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव 10 ते 16 जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाणे इथं आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार देण्यात येणार असून पत्रकार रफिक बगदादी यांना सत्यजित राय मेमोरियल पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. दिवंगत सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक अनिल झणकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. दिवंगत दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांचं प्रदर्शन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तसंच राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं त्यांची भूमिका असलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था म्हणजे सारथीच्या वतीनं सरदार सूर्यजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मराठा, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजातील 1500 तरुण तरुणींना पुढील वर्षी 1 फेब्रुवारीपासून एका महिन्याचं प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन देण्यात येईल. या गटातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केलं आहे. सायकलिंग क्षेत्रातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कारानं महाराष्ट्राच्या प्रताप जाधव यांना सन्मानित करण्यात आलं आहे. प्रताप जाधव मूळचे पुण्याचे असून 25 वर्षांहून अधिक काळात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं जिंकण्याबरोबरच देशाला अनेक सर्वोत्तम खेळाडू त्यांनी दिले आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जाधव यांनी आकाशवाणीशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सायकलिंगमध्ये रोडवरच्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात त्यासाठी आयोजन आणि नियोजन करायचं खूपच खडतर असं काम असतं. 100 किलोमीटर 150 किलोमीटरच्या या स्पर्धा होत असतात. त्याचबरोबर सायकलिंगचा एक वेलोड्रम पुण्यामध्ये श्री शिवछत्रपती क्रीडा नगरीत उपलब्ध आहे, परंतु ते तेवढा अत्याधुनिक असा नाहीये. 1993 साली बनवलेला वेलोड्रम आता कालानुरूप बदलण्याची, त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. तर शासनाच्या सहकार्य घेऊन हा वेलोड्रम सुधारण्यासाठी माझा प्रयत्न राहील. त्याचप्रमाणे नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी छोटेखानी सरावासाठी वेलोड्रम तयार करण्याचे शासनाचे सहकार्य घेऊन किंवा खासगी कंपन्यांच्या CSR मधनं माझा प्रयत्न राहणार आहे. तर माउंटेन बाईकची एक अकॅडमी महाराष्ट्रात सुरू व्हावी या दृष्टीने एक प्रयत्न सुरू आहे. दुसरी गोष्ट, एक नवीन असा BMX प्रकार जो सायकलिंगमध्ये आहे, जो ऑलिम्पिकमध्ये खेळला जातो, तो महाराष्ट्रात सुरू करण्याचा एक प्रयत्न राहणार आहे. ज्येष्ठ पत्रकार, पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. डॉक्टर ठाकूर 3 दशकांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत होते. पुणे डेलीमध्ये उपसंपादक आणि UNI या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिलं. इंडियन पोस्ट आणि द ऑब्झर्व्हर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स या नियतकालिकांसाठीही त्यांनी काम केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागात प्राध्यापक म्हणून असताना त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले होते. अनेक शोधनिबंधांबरोबरच त्यांनी पत्रकारिता या विषयावर पुस्तकांचं लेखनही केलं. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचं देहदान करण्यात आलं. क्रिकेट. मेलबर्न क्रिकेट कसोटीत भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद 369 धावा झाल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 105 धावांची आघाडी मिळाली आहे. नितीश रेड्डीनं काल आपलं पहिलं कसोटी शतक झळकावताना भारताची बाजू सावरण्यात मोलाची कामगिरी केली. सामन्याचा आज 4था दिवस आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अनंतात विलीन. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात येणार, गृह मंत्रालयाची माहिती.
पंतप्रधान आज मन की बात मधून साधणार जनतेशी संवाद. 4थ्या मिती लघुपट महोत्सवाचं पुण्यात उद्घाटन. सारथीमार्फत मराठा आणि कुणबी तरुणांना वाहन चालक प्रशिक्षण उपक्रम. आणि ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर किरण ठाकूर यांचं पुण्यात निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.